नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डिप्लोमा के स्कीमच्या बेसिक केमिस्ट्रीचे काही आपण MCQ बघणार आहोत. फर्स्ट चॅप्टरचे क्लास टेस्टसाठी हे MCQ इम्पॉर्टंट आहेत आणि ज्यांना व्हॉट्सॲपचा ग्रुप जॉईन करायचा आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही व्हॉट्सॲपचा ग्रुप पण जॉईन करू शकता अदर दॅन SNGB स्टुडंट. Question number 1 बघा. The melting point and boiling point of covalently bonded compound is whether low, high depends on number of electrons share or depends on bonded atoms. It is low for covalent compound. If ionic compound then it is high. इथेच तुमचा दुसरा MCQ तयार झालेला आहे की आयोनिक कंपाऊंड जर असेल तर त्याचा मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट हाय असतो. हे बोर्डाला आलेले MCQs आहेत. देन क्वेश्चन नंबर 2. आउट ऑफ द फॉलोइंग विच इज फेस सेंटर क्युबिक सेल. FCC कुठला आहे? हा FCC आहे B, कारण त्याच्या प्रत्येक क्यूबच्या सेंटरला फेसच्या सेंटर आहे इथे दिलेलं, म्हणून हा फेस सेंटर क्युबिक सेल आहे. त्याच्यानंतर हा जो आहे हा सिंपल क्युबिक आहे, हा बॉडी सेंटर क्युबिक आहे आणि हा हेक्झागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर आहे. इथे तुमचे आणखी 3 MCQ तयार झाले की तुम्हाला हे बाकीचे 3 स्ट्रक्चर पण आयडेंटिफाय करता आले पाहिजे. त्याच्यानंतर पुढे क्वेश्चन नंबर 3. नेम द फॉलोइंग कंटेन both covalent and ionic bond. It is barium nitrate which contain both bond, covalent and ionic bond. Then question number 4 is the crystal lattice structure observed in case of magnesium and zinc is. It is hexagonal close pack structure. HCP असं पण ऑप्शन असू शकतं किंवा दोघांपैकी एक एक्झाम्पल पण विचारलं जाऊ शकतं. हेक्झागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर दॅट इज HCP. क्वेश्चन नंबर 5. द एक्झाम्पल ऑफ हेक्झागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर इज. इथे झिंक आणि मॅग्नेशियम पैकी फक्त मॅग्नेशियमच दिलेलं आहे. मॅग्नेशियम हे हेक्झागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर आहे. हे दोन्ही क्वेश्चन रिलेटेडच आहेत तसे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6. डायमंड इज कोव्हॅलंट क्रिस्टल, किंवा याच्यामध्ये असंही विचारलं जाऊ शकतं विच अरेंजमेंट इज प्रेझेंट इन डायमंड. इट इज 3 डायमेन्शनल कोव्हॅलंट बॉन्ड. देन नेक्स्ट इज covalent compounds are dash in water, they are insoluble in water. इकडे तुमचा दुसरा प्रश्न लगेच तयार होतोय. आयोनिक कंपाऊंड्स, these are soluble in water. Then metals are good conductor due to what? Metals are good conductor due to localized electrons, किंवा इथे दुसरा पण ऑप्शन असू शकतो मोबाईल इलेक्ट्रॉन्स, ते पण करेक्ट ऑप्शन आहे. तुम्हाला सगळे असेच प्रश्न नाही येऊ शकतात, पण याच्यासारखे प्रश्न येऊ शकतात एक्झाममध्ये, फायनल एक्झाममध्ये सुद्धा. हे बोर्डाला आलेलेच प्रश्न आहेत, परत एकदा सांगते. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 9. नेम द मेटल विच इन्क्रीजेस ॲक्टिव्हिटी. हा क्वेश्चन जो आहे हा कॅटलिस्टशी रिलेटेड आहे, हा आपण नंतर घेणार आहोत. द सॉलिड हॅव्हिंग इरेग्युलर शेप, इट इज नोन ॲज व्हॉट? इट इज नोन ॲज ॲमॉर्फस सॉलिड. देन अ मेटल ॲटम इन अ क्रिस्टल are in the form of what? It is positive ion. मेटल आयन ॲटम असेल तर त्याचे पॉझिटिव्ह आयन तयार होतात लॉस ऑफ इलेक्ट्रॉनने. इथे परत दुसरा क्वेश्चन तयार होऊ शकतो की जर नॉन मेटलचे ॲटम्स, नॉन मेटल पासून जर आयन्स तयार होणार असतील तर ते कुठले असणार आहेत? तर ते असणार आहे निगेटिव्ह आयन्स. त्याच्यानंतर पुढे क्वेश्चन नंबर 12. द स्टेट ऑफ मॅटर इन विच पार्टिकल्स आर पॅक क्लोज टू इच अदर, इट इज सॉलिड स्टेट. The loss of electron, that is oxidation, is generally observed in metals. मग गेन ऑफ इलेक्ट्रॉन कुठे असणार आहे? नॉन मेटल्समध्ये असणार आहे. त्याच्यानंतर पुढे युनिट सेल इज टायनी बिल्डिंग पार्ट्स ऑफ क्रिस्टल लॅटिस. त्याच्यानंतर पुढे अ जायंट ऑर नेटवर्क सॉलिड आर ऑल्सो नोन ॲज कोव्हॅलंट सॉलिड. जसं ग्राफाईट आणि डायमंडमध्ये जायंट नेटवर्क असतं, मोठं नेटवर्क असतं आणि ते कोव्हॅलंट सॉलिड आहे. द एक्झाम्पल ऑफ होमोजिनियस कॅटलिसिस, हा लास्ट चॅप्टरचा क्वेश्चन झाला. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन जो आहे, वॉटर ॲक्युम्युलेट्स इन सेल्स ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स ड्यू टू प्रेझन्स ऑफ विच बॉन्ड? दॅट इज हायड्रोजन बॉन्ड. हायड्रोजन बॉन्डच्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये आपण हे बघितलेलं होतं. The solid in which magnitude of physical changes with the direction of measurement, these are known as crystalline solid. Crystalline solidच्या प्रॉपर्टीजमध्ये आपण हे बघितलं होतं. Name the solid which are hard and brittle, that is ionic solid. Then state of matter in which there is huge intermolecular space, that is known as gaseous state.
आणि क्लोजली पॅक असेल किंवा लेस स्पेस असेल तर ते सॉलिड असतं. त्याच्यानंतर पुढे द अँगल्स ऑफ सिम्पल क्युबिक लॅटिस आर, इकडे बघा अँगल्स ऑफ सिम्पल क्युबिक सांगितलेलं आहे. सी इज द करेक्ट. दॅट इज अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. अँड दिस बी इज फॉर हेक्झागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर. हे हेक्झागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चरसाठी. त्याच्यानंतर पुढे anions are formed from non-metallic atoms by what? Gain of electrons. Then the bond involving electrostatic force of attraction between hydrogen atom and electronegative molecule is intermolecular hydrogen bonding. Then next question is, हा कॅटलिस्टशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर पुढचा बघू आपण. युनिट सेल इज ॲक्च्युअली इन द क्रिस्टल लॅटिस पॉइंट. क्रिस्टल लॅटिसचे पॉइंट्स जे असतात ते लॅटिस पॉइंट ओनली ॲट 8 कॉर्नर्स ऑफ सिम्पल unit cell is body center cubic cell. Then next, lattice point only at 12 corners of simple cubic, that is face center cubic. Then next, the type of bond formed in hydrogen fluoride molecule is covalent bond, that is single covalent bond. Then the combination of crystalline solid to change the values of physical properties when measured in different direction, it is known as isotropy. Then next is one of the molecule below is only polar molecule, that is CCl4 is only polar molecule. The number of lone electron pairs in nitrogen is 3. Then next is the melting point and boiling point of covalently bonded compound is low. हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. कोव्हॅलंट सॉलिड यूज ॲज सॉलिड ल्युब्रिकंट, दॅट इज ग्राफाईट. हा क्वेश्चन खूप वेळा आलेला आहे. ग्राफाईट इट इज यूज ॲज सॉलिड ल्युब्रिकंट. देन मॉलिक्यूल ऑफ क्लोरीन गॅस इज वेदर मोनोॲटॉमिक, डायॲटॉमिक, ट्रायॲटॉमिक और टेट्राॲटॉमिक, इट इज डायॲटॉमिक, दॅट इज Cl2. बाकीचे एक्झाम्पल्स पण दिलेले आहेत डायॲटॉमिकचे, N2, O2 याच्यापैकीही कुठलं येऊ शकतं. Then molecule of argon is monoatomic. Molecule of neon is also monoatomic. Then molecule of ozone is triatomic. O3 असतो तिथे triatomic. Then match the following. हा important question आहे की कशामध्ये ionic bond present आहे. Ionic bond is present in NaCl. Then covalent bond is present in Cl2. Coordinate bond is present in NH4 plus and hydrogen bond is present in HF. Then next is in homogeneous catalysis. हा क्वेश्चन लास्ट चॅप्टरशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर द लॅटिस ऑफ पॉझिटिव्हली चार्ज आयन सराउंडेड बाय अ मोबाईल सी ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, इट इज ऑब्झर्व इन मेटॅलिक बॉन्ड. हा पण लास्ट चॅप्टरचा क्वेश्चन आहे. द टाइप्स ऑफ अरेंजमेंट बिटवीन is found between hydrogen bonding in water molecule of ice is tetrahedral. The next is boiling point of water increases because of presence of intermolecular hydrogen bond. हा आपला प्रॉपर्टीज मध्ये झालेला आहे क्वेश्चन. Then next is the substance which increases rate of reaction, it is known as catalyst. हा शेवटच्या चॅप्टरशी रिलेटेड आहे. Dative bond is another name of what? That is coordinate bond. Then नेक्स्ट इज हा कॅटलिस्टशी रिलेटेड आहे. हे पण कॅटलिस्टशी रिलेटेड क्वेश्चन्स आहेत लास्ट चॅप्टरशी रिलेटेड. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑब्झर्व अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन, इट इज ऑब्झर्व इन मेटल अँड नॉन मेटल. Electrovalent compounds are soluble in water because they have high ionization power. Then identify the compound formed by mutual sharing of electron, that is covalent compound. Then coordination number of face center cubic is 12. Coordination number of body center cubic is 8. Coordination of simple cubic is 6. Coordination number of hexagonal close pack structure is 12, not 6, it is 12. Then in hexagonal close pack structure, A is equal to B is not equal to C. It is very important question. Then example of simple cubic is NaCl. Example of body center cubic is lithium. Then example of hexagonal close pack structure is silica. Face center cubic is
gold,